नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांच्या अनुभव कथेतील कथा क्रमांक 2 सांगणार आहे। तर मित्रांनो ऐका। ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला आहेत, त्या अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत। स्वामींचा भक्त परिवार देखील खूप मोठा आहे। केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते। यातून महाराजांचे चरित्र, त्यांचे संदेश, त्यांची शिकवण, त्यांच्या लीला यांचे श्रवण, कीर्तन, वाचन केले जाते। स्वामी भक्तांना नियमित मठास जाता आले नाही तरी ते घरी राहून स्वामींचे नामस्मरण, उपासना देखील करतात। स्वामी समर्थ पाठीशी असल्याचे अनुभव आल्याचे अनेक स्वामी भक्त सांगतात। स्वामी समर्थांच्या लीला असतील, त्यांची कृती असेल, त्यांची वचने असतील, ही कायम समाजाला बोधप्रद ठरत असतात। त्यातून काही ना काही शिकवण, संदेश ही समाजाला मिळतच असते। एके दिवशी मदोन्मत्त झालेल्या गजराजाला स्वामींनी शांत केल्याचे सांगितले जाते। नेमके काय घडले हे आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो ऐका। अक्कलकोट गावात महिपालाचे देवालय आहे। तेथेच मोलोजी राजांच्या गव्हार नामक हत्तीला बांधल्याची जागा आहे। त्या जागेवर आता शाळा झाली आहे। तो हत्ती एकदा चांगलाच पिसाळला होता। काही केल्याने नियंत्रित येत नव्हता। माहूत आपापल्या परीने प्रयत्न करत होते, मात्र अंकुश ठेवणे हे शक्यच नव्हते। येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर तो हल्ला करू लागला। त्यामुळे त्या रस्त्यावरून जाण्या येण्याची नागरिकांना भीती देखील वाटू लागली। एक दिवस राजांनी त्याला चारही पायात साखळदंड बांधून जखडून ठेवले, तरी तो त्याच्या सोंडेने नागरिकांवर दगड फेकत असत। अखेर वैतागून मोलोजी राजे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास आले। राजे महाराजांना म्हणाले की आमचा हत्ती सध्या फारच माजला आहे, नागरिकांना त्याची खूप भीती वाटू लागली आहे। काही केले तरी त्यावर अंकुश ठेवता येत नाही। अनेक प्रयत्न करून थकलोत, त्याला देहांताची शिक्षा करावी की काय, असा सवाल महाराजांनी स्वामींना केला। स्वामी समर्थांची शिकवण अहंकार प्रगतीस बाधक, निरपेक्षित भक्ती श्रेष्ठ। राजांचे बोलणे ऐकून स्वामी महाराज आपल्या त्या हत्तीकडे जाण्यास निघाले। वाटेत स्थानिक भक्तजन महाराजांना विनंती करू लागले की महाराज, त्या रस्त्याने जाऊ नका, तो हत्ती मोठमोठे दगडासारखे भिरकवत असतो। मात्र महाराज पुढे गेले। त्यांची सत्ता जगावर चालते, त्यांना प्रत्यक्ष काळ घाबरतो, असे साक्षात प्रत्यक्ष दत्तावतार श्री स्वामी समर्थ सोबत असताना जे भक्त स्वतःला सेवक म्हणत होते ते देहबुद्धी धरून पळून गेले। हत्तीला बांधून ठेवले होते। तेथे पोचेपर्यंत केवळ एकनिष्ठ शिष्योत्तम असलेला चोळप्पा आणि बाबा यादव एवढेच 2 ते 4 जण स्वामींसोबत थांबले। स्वामी समर्थांची शिकवण, देव आपणांत आहे, शीर झुकवनिया पाहे। महाराज कमरेवर हात ठेवून हत्तीसमोर उभे राहिले आणि रागाने त्याला म्हणाले, अरे मूर्खा, माजलास काय? चढेल तो पडेल, बाष्पाळपणाचा अभिमान सोडून दे। अशी स्वामींची आज्ञा ऐकताच तो पिसाळलेला हत्ती शांत झाला। आपल्या पुढच्या पायांचे गुडघे टेकून तो बसला। स्वामींच्या चरणी त्यांनी आपले मस्तक ठेवले। त्याच्या डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहू लागले। स्वामींच्या दर्शनाने एवढा मदोन्मत्त हत्ती गरीब होऊन स्वामींसमोर नतमस्तक झाला। स्वामी समर्थ महाराजांची ही अनुभव कथा मित्रांनो तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। बोला श्री स्वामी समर्थ। धन्यवाद मित्रांनो।